स्टाफ मॅनेजमेंटसाठी आपण सेटिंगमध्ये इथं खाली तुम्हाला एक सेंटर युनिक कोड दिलेला आहे. तो वारंवार जनरेट करायची गरज नाही आहे. एकदा जनरेट केला तुम्ही की तुम्हाला पाहिजे तेवढे स्टाफ क्रिएट करता येतील, त्यांना आय डी पासवर्ड देता येईल आणि या वेबसाईटवरती त्यांना लॉग इन करून तुमचं सेम सॉफ्टवेअर वापरता येईल आणि त्यांना एक लिमिटेड ॲक्सेस परंतु पूर्ण सॉफ्टवेअर हँडलिंग करता येणार आहे. नंबर 2, जेव्हा तुम्ही त्या सॉफ्टवेअरवरती सोल्युशन बटनवरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला हे पेज ओपन झालेलं दिसेल. याच्यामध्ये स्टाफ अँड फॅकल्टी मॅनेजमेंट दिलेली आहे. हे तर तुम्हाला सेपरेट स्टाफ ॲड करून घ्यावं लागेल पुन्हा. याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी फक्त स्टाफला लॉग इन क्रिएट करून दिलं आणि या ठिकाणी मात्र तुम्ही स्टाफ क्रिएट करताय. तर स्टाफ क्रिएट करताना तुम्ही त्याचं नाव लिहा, त्याला कोणता रोल देताय तो रोल लिहा, त्याचा पगार किती आहे तो लिहा, फोन नंबर आणि ईमेल लिहा आणि जॉईनिंग डेट लिहायचं आहे. स्टाफची फक्त तुम्हाला जॉईनिंग डेट आणि जर जॉब सोडला असेल तर जॉब सोडल्याची तारीख इतक्या 2 गोष्टी लिहायच्यात. हजेरी घ्यायची गरज नाही आहे. हजेरी ही ॲटोमॅटिकली होते. कारण हे तर मी काय केलेलं आहे, स्टाफला प्रेझेंटी घेण्यापेक्षा स्टाफची फक्त ॲब्सेंटी घ्यायची आहे. ज्या दिवशी स्टाफ येणार नाही त्या दिवशी तो एक स्टाफ निवडायचा. त्या स्टाफला इथे निवडल्यानंतर हे तर तुम्ही त्याची ॲब्सेंटी लावू शकता. समजा 4 तारखेला तो स्टाफ नाही आलेला, ॲब्सेंट लिहिलं आपण आणि काय असेल ते कारण लिहिलं आणि रेकॉर्ड ॲब्सेंटी. तर फक्त 4 तारखेला त्याची आता ॲब्सेंटी लागलेली आहे. तर मग इतर दिवशी बघायची गरज आहे का? आता अजिबात बघायची गरज नाही. ऑटोमॅटिकली ते रेकॉर्ड होणार आहे. हे तर तुम्ही रिपोर्टमध्ये जाऊन चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल आम्हाला ह्या व्यक्तीचं पेमेंट करायचं असेल तर आता बघा इथं या महिन्यात 5 फेब्रुवारीपर्यंत एक खाडा झालेला दिसतोय जो आपण मगाशीच एंट्री केलेली आहे. का झाला खाडा त्याचं कारण पण दाखवता येतो. पण तुम्हाला एक दिवसाचं कळणार नाही म्हणून मी काय करतो पूर्ण महिन्याचं दाखवतो. तर याचं जॉईनिंग डेट आहे डिसेंबरची 1 तारीख. तिथं मी 1 डिसेंबर घेतलं आणि 31 डिसेंबर अशी रेंज घेतली आणि मला पेमेंट चेक करायचा असेल तर इथं बघा 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 4.5 खाडे झालेले आहेत आणि खाड्यांची कारण सुद्धा इथे लिहिलेली आहेत. काय काय कारणाने खाडे झालेले आहेत. डिसेंबर म्हणत त्यांना पेमेंट केले का? मी अजिबात पेमेंट केलेलं नाही आहे कारण मी नॉर्मली डिसेंबरचं पेमेंट जानेवारीमध्ये 2-3 तारखेला करतो. मग आपण काय करूया जानेवारीचं रेंज काढूया. तिथं मी काय केलं आता 1 जानेवारी निवडलं. 1 जानेवारी ते 31 जानेवारी घेऊया आपण. तुम्हाला जानेवारी महिन्याचं सुद्धा पूर्ण रेकॉर्ड दिसतंय. 27 दिवस प्रेझेंट आहे, एकही खाडा नाही आहे आणि जानेवारी महिन्यात मी डिसेंबरचं पेमेंट केलेलं आहे 12,775. 2,000 रुपये कसले कापून घेतले ते सुद्धा मला इथं लिहिता आलं असतं. नोट्समध्ये त्याला जागा असते. तर काय खाड्या असेल त्याचे 4.5 खाडे होते ना तर त्याचे कापून घेतले ते इथं मला लिहिता येईल. आता मला करंट महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्याचं पेमेंट चेक करायचं तर मला 27 प्रेझेंटी दिसतात सुट्ट्या वगैरे सोडून. त्याचा आता एकही खाडा नाही आहे म्हणून या व्यक्ती मला पूर्ण 15,000चं पेमेंट करायचं आहे. आता फेब्रुवारीच्या 4 किंवा 5 तारखेला आज 5 तारीख आहे मला पेमेंट करायचं आहे तर फक्त पे बटनवरती क्लिक करणार आणि इथं 15,000 लिहिणार. इथं व्यक्तीचं नाव आलेलं आहे, स्टाफ सॅलरी आलेली आहे, तारीख पण आलेली आहे. पाहिजे तारीख तुम्ही मागपुढे करू शकता. फक्त सेव्ह रेकॉर्डवरती क्लिक करायचं आहे तर ॲटोमॅटिकली हे रेकॉर्ड सेव्ह झालेलं असेल. आता इथं दुसरी व्यक्ती आहे सायली खंदाते. हिचा मी रिपोर्ट चेक केला तर इथं काय दाखवत होतो चालू महिन्यामध्ये 0 दिवस आहेत. असं का? कारण तिने जॉब सोडलेला आहे 10 जानेवारीला जॉब सोडलेला आहे. मग 10 जानेवारीला जॉब सोडला असेल तर पेमेंटचा प्रश्न येतच नाही. मला फक्त चेक करायचं की जानेवारी महिन्यात किती दिवस ती क्लासला आली होती. तर 1 तारखेपासून मी 31 तारखेपर्यंत जर रेंज चेक केली तर मला फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्या व्यक्तीचं पेमेंट करताना कळतं आहे की फक्त 9 दिवस त्याचे भरलेले आहेत आणि मला 9 दिवसाचंच पेमेंट करायचं आहे आणि स्टॉप्ड कॅल्क्युलेशन बिकॉज एक्झिट ऑन 10th जानेवारी तो असं दाखवतो. तर 10 जानेवारीनंतर आपोआप हजेरी थांबलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त जॉईनिंग डेट आणि एक्झिट डेट एवढंच लिहायचं आहे आणि जेव्हा जेव्हा खाडे होतील तेव्हा तुम्ही खाडे लिहिले आणि जर पेमेंटचा रेकॉर्ड तुम्ही इथं ठेवा किंवा एक्सपेन्सेसमध्ये ठेवलं तरी पण चालेल. इथं ठेवलं तर त्यांना कायमस्वरूपी तुम्हाला रिपोर्ट दाखवता येईल आणि प्रिंटसुद्धा करता येईल. अनुभवाचा दाखला देता ना तुम्ही तसं इथं तुम्हाला रिपोर्ट पण देता येईल की आपल्याकडे 6 महिने 8 महिने 10 महिने 12 महिने किंवा 2 वर्ष राहिलेल्या व्यक्तीचं पूर्ण 2 वर्षाचं रेकॉर्ड देऊ शकतो आपण. अशा पद्धतीने हे आपण सॉफ्टवेअर अपडेट केलेलं आहे आणि स्टाफ मॅनेजमेंट तुम्हाला असं वापरता येईल. एक विनंती आहे की सर्व टूल एकदम वापरू नका तुम्ही. एक
झालं की दुसरं टूल समजून घ्या, तर तुमच्या हे व्यवस्थित लक्षात येईल. पहिले टूल समजल्याशिवाय दुसऱ्या टूलला लगेचच सराव करायचा नाही. आणि सराव म्हणून काही करू नका. सराव करण्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मी डमी लॉग इन देतो. ह्या गोष्टी प्रत्यक्षात तुम्हाला करायच्या, तर तुमच्या डेटाबेसमध्ये याची नोंद होणार आहे.